कुंभ राशीसाठी हा सप्ताह प्रत्येक रीतीने अनुकूलच असा प्रतीत होत आहे। तुमच्या आत्मविश्वासामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त वाढ झाल्याची तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये दिसून येईल आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य कराल किंवा कोणतेही नवीन काम करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे। ह्या सप्ताहामध्ये तुमचे वैवाहिक जीवन खूप उत्तम आहे। अगदी तुमच्या मनाप्रमाणे तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये साथच देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या सप्ताहामध्ये भरपूर आनंदी असणार आहात। एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे। घरामध्ये तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करीत होतात घरासाठी एखादी वस्तू खरेदी करावी तर ह्या सप्ताहामध्ये तसे योग आलेले आहे। नक्कीच तुमच्या घरामध्ये एखादी नवीन वस्तू येईल तरी तुम्ही त्याचाही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मनामध्ये कसली तरी चिंता सतत त्रास देईल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही मानसिक ताण वाढल्यासारखे तुम्हाला वाटेल। एखादी चिंता म्हणा एखादी गोष्ट तुम्हाला सतत टोचत राहील बोचत राहील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये ताण वाढल्यासारखा वाटेल। त्यामुळे मानसिक स्वास्थ्याची तुम्ही विशेष करून ह्या सप्ताहामध्ये काळजी घेतलेली बरी पडणार आहे। एखाद्या नवीन ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर नक्कीच करा, त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील, परंतु पूर्ण आधी चौकशी करा, शहानिशा करा आणि मगच तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या घरामधील वडीलधाऱ्या मंडळींचे तुम्ही विशेष करून मार्गदर्शन ह्या सप्ताहामध्ये घ्या, कारण ते खूप फायद्याचे ठरणार आहे। त्यांचे अनुभव म्हणा त्यांचे जे काही मार्गदर्शन आहे त्यामुळे तुम्ही जे कोणतेही कार्य करणार असाल मग ते कोणतेही असो, घरातील कार्य असो किंवा घराबाहेरील कार्य असो, तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही विशेष करून ह्या सप्ताहामध्ये लक्षात ठेवा। तुमच्या फॅमिली सोबत म्हणा किंवा तुमच्या प्रियजनांसोबत तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी भेट द्याल, खूप एन्जॉय करण्याची शक्यता दिसत आहे। जर असा तुमच्या मनामध्ये प्लॅन असेल तर नक्कीच प्रत्यक्षात उतरवा आणि थोडंसं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या जोडीदारासोबत काही छोट्या मोठ्या वादाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो, तरी यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच विशेष करून स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा ह्या सप्ताहामध्ये, कारण तुमच्या बोलण्यामधूनच तुम्ही एखाद्याचे मन तरी दुखवाल किंवा फुकटच्या एका वादाला तुम्ही निमंत्रण द्याल। तरी इथे विशेष करून क्रोधाची काळजी घ्या, शांत राहण्याचा प्रयत्न करा, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा। जरी काही अशा गोष्टी घडल्या की त्यामुळे तुम्हाला क्रोध येईल तर तिथेही क्रोधावर नियंत्रण ठेवा। सोबतच विवाह इच्छुकांना ह्या सप्ताहामध्ये त्यांचे विवाह जुळण्याची शक्यता दिसत आहे किंवा विवाहासाठीचे जे काही बोलणे असतील तर ते चालू होण्याची तरी शक्यता दिसत आहे। म्हणजेच तुमच्या प्रयत्नांना तुमच्या कष्टाला तुम्हाला एक सकारात्मक फळ मिळाल्यासारखे ह्या सप्ताहामध्ये नक्कीच दिसून येणार आहे। तरी प्रयत्न चालूच ठेवा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या पार्टनर सोबत काही मतभेदांचा सामना करावा लागू शकतो किंवा थोडासा अविश्वास निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। तरी तुम्ही थोडेसे सांभाळूनच राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पार्टनरवर विशेष करून विश्वास ठेवा। तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास जर ठेवला तर नाते हे तुमचेच खराब होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। व्यवसायामध्ये जे काही तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ शकतील आणि त्यामुळे तुम्हाला जर त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरायचं असेल तर तुम्हाला त्यांना सडेतोड उत्तर द्यावेच लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला जे काही नवीन आव्हाने किंवा नवीन कार्य किंवा जे काही करावे लागेल तर तुम्ही ते करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा। स्वतःचा व्यवसाय म्हटले की कॉम्पिटिशन आलं तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या आत्मविश्वासात वाढ तर दिसूनच येणार आहे। सोबतच जे काही तुमच्या अंगावर जबाबदाऱ्या पडलेले असतील, नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडलेले असतील तर तेही तुम्ही अगदी वेळेवर पूर्ण कराल आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्यावर भरपूर खुश असतील आणि त्यामुळे तुमचे भरभरून कौतुकही होण्याची शक्यता दिसत आहे। तरुण वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये भरपूर कष्ट करावे लागणार आहे। ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही जे काही मार्ग निवडले आहे किंवा तुम्ही जे काही ध्येय ठरविलेले होते तर त्यासाठी तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये भरपूर कष्ट करावे लागणार आहे। सोबतच तुम्ही जे काही करिअर निवडलेले होते तर त्यासाठी तुम्हाला अजून काही नवीन तुम्ही कोर्सेसही करू शकता किंवा एखादा तुम्ही मार्गदर्शनही घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचं जे काही स्वप्न आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच सफल होऊ शकता। फक्त हे काही सर्व प्रयत्न आहेत ते थांबवू नका, ते प्रयत्न तुम्ही सातत्याने चालूच ठेवा। विद्यार्थी वर्गाला मात्र भरपूर कठीण असा काळ जाणार आहे। मन एकाग्र करण्यावर जास्त तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे। सोबतच तुमच्या आवडीचे काही विषय आहेत त्याचा तुम्ही भरपूर अभ्यास कराल आणि
आवडीच्या विषयांवर जास्त तुम्ही भर द्याल, त्यामुळे तुम्हाला आवडीचे क्षेत्र नक्कीच मिळण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे मार्गदर्शक ह्या सप्ताहामध्ये मिळण्याची शक्यता आहे. मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्येही जास्त एकाग्रतेने भरपूर कष्ट कराल, लक्ष द्याल, मेहनत द्याल आणि त्यामुळे तुम्ही तुमचं जे काही ध्येय ठरवलेले होते ते ध्येय प्राप्तीसाठी अजून एक पायरी पुढे जाऊ शकता. महिला वर्गाला मात्र हा सप्ताह उत्तम असा जाणार आहे. आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य घडतील आणि त्या कार्यांमध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घ्याल, व्यस्त राहाल. परंतु हे सर्व करत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे पण खूप महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र त्यांचे आरोग्य जपावे लागणार आहे, कारण जुन्या काही व्याधी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. सोबतच तुमचे मानसिक स्वास्थ्यही जपा. मेडिटेशन करा. जे काही तुमचं आहार आहे, नित्य व्यायाम आहे ते तुम्ही करत चला. स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीतच पाहता हा सप्ताह प्रत्येक रीतीने अनुकूलच असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच होळीचा सण आहे, तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण होत असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन, तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण हे याच रंगांप्रमाणे, विविध रंगांप्रमाणे असू दे, फुलू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे. रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली सर्वांना. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.